साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात 4 दिवस आंबेडकर जयंती उत्सव। 17 एप्रिलला निघणार मिरवणूक। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव व विश्वस्त समितीची नियोजन बैठक गुरुवारी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानावर पार पडली। या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर सरचिटणीस शिवम सोनकांबळे, खजिनदार मदन वडावराव, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, उपाध्यक्ष शरणू हजारे यांच्या निवडी करण्यात आल्या। सोलापूर शहरात 4 दिवसाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव करण्याचा निर्णय घेण्यात आला। 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल। त्यानंतर रविवारी 17 एप्रिल रोजी भीम जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय झाल्याची माहिती राजाभाऊ सरवदे यांनी दिली। राजा सरवदे म्हणाले की सोलापुरात भीम जयंतीच्या दरम्यान 2 वेळा दंगली झाल्या, अडचणी आल्या, घरभेदी झाले, तरी ही जयंती मिरवणूक शांततेत आणि उत्साहात निघाली। विशेष म्हणजे 1982 साली हिंदू मुस्लिम दंगल झालेली असतानाही मुस्लिम समाजाने या मिरवणुकीचे मोठ्या स्वरूपात स्वागत केलं। शासनाने दिलेले सर्व नियम पाळून विश्वस्त समितीच्या वतीने ही मिरवणूक काढली जाते। यंदाच्या वर्षीही कोणत्याही परिस्थितीत मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला। शेवटी सरकारने मंजुरी दिल्याने आता कोणतीही अडचण येणार नाही। असे किती मंडळ महामंडळे आले आणि गेलेत, कोण कुठंपर्यंत टिकलं हे सर्वांना माहीत आहे। ज्याला आपली गाडी सांभाळता येत नाही, समाजात खबरी म्हणून ओळखले जाते, त्यांच्याबद्दल का बोलायचं। विश्वस्त समितीची मिरवणूक जगाच्या पाठीवर बघितली जाते। आता विश्वस्त समितीत तरुणाला संधी मिळेल। येणाऱ्या काळात विश्वस्त ही समिती तरुणांची म्हणून ओळखली जाईल। आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, आम्ही 1-1 लाखाच्या सभा घेतल्या आहेत, असं सांगून सरवदे यांनी जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन केलं। त्याला परवानगी द्यायचा निर्णय आज दुपारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला। खरं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच, परवानगी देऊ अथवा न देऊ आपली मिरवणूक निघणार होती, परंतु आता शासनानं परवानगी दिली। निश्चितच या बाबतीत प्रशासनाने जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आपली जयंती 13 तारखेला मध्यरात्री होऊन त्याच्या पुढे जो सप्ताह आज ठरेल त्याप्रमाणे मिरवणूक मोठ्या प्रमाणात होईल। मित्रांनो, मंडळ बिंडळ महामंडळ आमच्या आयुष्यामध्ये आता आम्ही चळवळीमध्ये 46 वर्ष घालवले। 46 वर्षामध्ये उन्हाळे पावसाळे हिवाळे सगळं बघितले, पण कोण कुठपर्यंत टिकले हे आता आपण ऐकले की भाषणामध्ये। ज्याला स्वतःची गाडी सांभाळता येत नाही, ज्याला स्वतःचं मंडळ सांभाळता येत नाही, ज्याला समाजाच्या बाबतीमध्ये खबरीदाराचं काम करते, अशा लोकांबद्दल न बोललेलं बरं ना आपल्याला। शेवटी आपल्या धमक आहे, बाबासाहेबांनी आपल्याला संघर्ष करायला शिकवलं आणि प्रत्येक गोष्ट संघर्षाने ही विश्वस्त समिती केली। म्हणून आज विश्वस्त समितीची ही मिरवणूक, मी काय म्हणतो, विश्वस्त समितीच्या माध्यमातून निघालेली ही मिरवणूक आज जगाच्या पातळीवर बघितली जाते। अमेरिकेसारख्या देशामध्ये आज गुगलच्या माध्यमातून, सर्चच्या माध्यमातून ही जयंती बघितली जाते आणि आज कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, आजूबाजूच्या सगळ्या राज्यातनं लोक या जयंतीला बघायला येतात। तर ही परंपरा या विश्वस्त समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण जयंती उत्सव साजरा करूया। निश्चितच तरुणाच्या ताब्यामध्ये आता आम्ही सगळे 60च्या पुढे झालेलो, 2-4 जर विश्वस्त सोडले तर सगळे 55 पासून जवळजवळ 65-70, सुभानजी बनसोडे आता 78-80च्या आसपास आहेत, केडी कांबळे 65-70च्या आसपास आहेत, अगदी इंगळे माझा मित्र 65 आहे, मी 64 आहे, राहुल 64 आहे। त्यामुळे या विश्वस्त समितीमध्ये ज्या काही तरुणाला मंडळाला या ठिकाणी काम करायला वाटतंय आमच्या नेतृत्वाखाली, त्या तरुणांनी आपली नावं विश्वस्त समितीकडे द्यावे। निश्चितच त्यांचा या ठिकाणी विचार केला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये ही तरुणाची विश्वस्त राहील। केवळ सल्लागार म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू, या निमित्तानं मी आपल्याला वचन देतो आणि ही परंपरा, जी आपल्या बापदादांनी सुरू केलेली परंपरा, अशीच पुढे नेण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही घेऊन जातोय। आज या बोलवलेल्या मिटिंगला आम्ही काय शक्ती प्रदर्शन करायचं नाही, कारण आम्ही 1-1 लाखाच्या सभा केलेल्या, आम्ही आमच्या पक्षाच्या सभा 1-1 लाखाच्या केलेल्या आणि समाजाला कधी आम्ही भेटीत धरलो ना साहेब। ज्याला ज्या ठिकाणी कामाची संधी मिळाली त्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी डायसवर बसलेला असेल, समोर बसलेला असेल, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षानं ज्यांनी तिथं ज्या ठिकाणी संधी दिली त्या संधीचं सोनं करून समाजाचं हित बघितलं, समाजामध्ये कार्यकर्ते निर्माण केले, समाजातील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या स्टँड करण्याची भूमिका